कलाबुरागी में भीख मांगने वाले बच्चों को रेस्क्यू करने के लिए स्पेशल ड्राइव का आगाज। कलाबुरागी में 12 बाल भिक्षावृत्ति को रोकने और सड़कों पर भीख मांगने वाले बच्चों की हिफाजत और रिहैबिलिटेशन को यकीनी बनाने के लिए कलाबुरागी डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन यूनिट ने मुख्तलिफ सरकारी डिपार्टमेंट्स के ताउन से एक खास रेस्क्यू ड्राइव का आगाज किया है। ये प्रोग्राम वुमेन एंड चाइल्ड डेवलपमेंट डिपार्टमेंट के तहत डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर के दफ्तर की जानिब से ऑर्गेनाइज किया गया। इस मुहिम का इनॉग्रेशन डेप्यूटी कमिश्नर ऑफिस के सामने किया गया, जिसका मकसद साल 2026-27 के दौरान डिस्ट्रिक्ट में चाइल्ड बेगिंग को रोकना और उस पर पाबंदी लगाना है। ऑफिशियल्स के मुताबिक मई 2026 से मार्च 2027 तक मुख्तलिफ डिपार्टमेंट्स के साथ मिलकर जॉइंट रेड्स और रेस्क्यू ऑपरेशंस चलाए जाएंगे। इन ऑपरेशंस के जरिए भीख मांगने में लगी बच्चों की पहचान करते हुए उन्हें रेस्क्यू किया जाएगा और उनको प्रोटेक्शन, केयर और रिहैबिलिटेशन की सहूलत फराहम की जाएगी। इस स्पेशल ड्राइव का रस्मी आगाज कलाबुरागी सिटी असिस्टेंट कमिश्नर ऑफ पुलिस श्री शरणा बसप्पा सुकदार और डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर श्रीमती मंजुला पाटिल ने किया। इस मौके पर कई डिपार्टमेंट्स के ऑफिसर्स भी मौजूद थे। बाद में मीडिया से बात करते हुए डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर श्रीमती मंजुला पाटिल ने कहा कि इस कैंपेन का मकसद सिर्फ बच्चों को भिक्षावृत्ति से बचाना ही नहीं, बल्कि उनको सोसाइटी में दोबारा बेहतर जिंदगी के साथ जोड़ने के लिए रिहैबिलिटेशन और सपोर्ट। ನಮಸ್ಕಾರ, ನನ್ನ ಹೆಸರು ಮಂಜುಳಾ ಪಾಟೀಲ್ ಅಂತ. ನಾನು ಜಿಲ್ಲಾ ಮಕ್ಕಳ ರಕ್ಷಣಾಧಿಕಾರಿಯಾಗಿ ಕಲಬುರಗಿಯಲ್ಲಿ ಕರ್ತವ್ಯ ನಿರ್ವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಈ ದಿನ ನಾವು ಅಂದರೆ ಪ್ರತಿ 2ನೇ ಮಂಗಳವಾರ ಮತ್ತು ಪ್ರತಿ 4ನೇ ಮಂಗಳವಾರ ಬಾಲ ಭಿಕ್ಷಾಟನೆ ಮತ್ತು ಬಾಲ ಕಾರ್ಮಿಕತೆಯಿಂದ ಮಕ್ಕಳನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ ಒಂದು ಕಾರ್ಯಾಚರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ದಿನ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಶರಣಪ್ಪ ಸರ್ ಅವರು, ACP ಸೌತ್ ಇವರು ಕಾರ್ಯಾಚರಣೆ ಹಸಿರು ನಿಶಾನೆ ತೋರಿಸೋದ್ರ ಮೂಲಕ ಕಾರ್ಯಾಚರಣೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಾವು 4 ಟೀಮಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಇಡೀ ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಇದು ಮಾಡ್ತೀವಿ. ಇವತ್ತು ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ಮೊದಲು ಶರಣಬಸವೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನದ ಹತ್ರ ಹೋಗ್ತೀವಿ, ಆಮೇಲೆ ಗಂಜು ಮತ್ತು ಸೂಪರ್ ಮಾರ್ಕೆಟು ಮತ್ತು ಕರ್ಗೆ ಪೆಟ್ರೋಲ್ ಬಂಕ್ ಹತ್ರ ಹೋಗಿ ನಾವು ಈ ಕಾರ್ಯಾಚರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಈ ಕಾರ್ಯಾಚರಣೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಇಲಾಖೆ, ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯವರು, ಸಮಾಜ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆಯವರು ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಸಂಸ್ಥೆಯ ಸಿಬ್ಬಂದಿಯವರು ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಿಬ್ಬಂದಿಯವರು, ಕಾರ್ಮಿಕ ಇಲಾಖೆಯವರು, ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆಯವರು ಎಲ್ಲರೂ ಭಾಗವಹಿಸ್ತಾರೆ. ಈ ಮಗುವಿನ ಸರ್ವೋತ್ತಮ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಅಂಶಗಳ ಬಗ್ಗೆ ತಾವೇನು ಹೇಳ್ತೀರಿ ಮ್ಯಾಮ್? ಏನೇನು ಮಾಡಬೇಕು? ಮಗುವಿನ ಸರ್ವತೋಮುಖ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಬೇಕಂದ್ರೆ ನಾವು ಶಿಕ್ಷಣ ಅಂತ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಕೊಡಿಸಲೇಬೇಕು. ಯಾವುದೇ ಒಂದು ಮಗು ಶಾಲೆಯಿಂದ ಹೊರಗೆ ಉಳಿಬಾರದು. ಆ ಉದ್ದೇಶದಿಂದಲೇ ಇವೆಲ್ಲ ಸ್ಕೀಮ್ಗಳನ್ನು ಮಾಡಿರೋದು. ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಮಗು ಶಾಲೆಗೆ ಹೋಗಲೇಬೇಕು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.